बघा मित्रांनो, शेतकऱ्याचे हाल. पेरणीपासून ती सोयाबीन पीक उभं करेपर्यंत, कोणतंही पीक उभं करेपर्यंत किती मोठा खर्च येतो. आणि सोयाबीन पावसामुळे पूर्णपणे करपलेलं आहे. आणि त्यामुळे काय आहे की सोयाबीन पिकाला एकही शेंगा लागलेला नाही आहे. तर विचार करा तुम्ही की कोण्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा आपला जीवन व्यतीत करत आहे. बघा, काही माल नाही आहे सोयाबीनला. आणि त्यामुळे कसं महाराष्ट्रातील, विदर्भातील शेतकऱ्याचे खूप मोठे हाल झालेले आहे. आपण बघू शकता. आणि हे मंत्री जंत्री बंत्री हे 21 लाखाच्या बेडवर झोपणारे, त्यांना गरिबाची काय दया येणार.